अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स. क्रमांक 1. लहान डब्यातून तेल वापरल्यास अति तेल वापरणं टाळता येतं आणि स्वयंपाक हेल्दी राहतो. क्रमांक 2. कडधान्य भिजवताना पाण्यात थोडा गूळ टाका. यामुळे मोड लवकर येतात आणि ते जास्त पौष्टिक होतात. क्रमांक 3. डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्यांचा चुरा मिसळा. क्रमांक 4. भाजीचे प्रमाण आहारात वाढवल्यास फायबर मिळते आणि पोट लवकर भरते, त्यामुळे कॅलरी कमी जातात. क्रमांक 5. दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं थंड पाणी घाला. दूध खाली लागणार नाही. क्रमांक 6. पोळीवर थोडंसं तूप लावल्याने ती कोरडी राहत नाही, पचन सुधारतं आणि शरीराला चांगली ऊर्जा मिळते. क्रमांक 7. पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं रवा आणि बेसन मिसळा. पुऱ्या खुसखुशीत बनतील. क्रमांक 8. आहारात पनीर मशरूम पदार्थ ठेवा. यामुळे विटॅमिन B12 मिळते आणि पाय दुखणे, सांधेदुखी थांबते. क्रमांक 9. मसालेदार पदार्थांची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा. क्रमांक 10. जर ऐकायला कमी येत असेल तर किंचित खोबरेल तेल बोटाला लावून ते कानामध्ये चोळा. क्रमांक 11. दिवसातून 3 वेळा गरम पाणी पिण्याने 99% आजारांपासून सहज वाचवता येते. खूप गरम पाणी पिऊ नये. क्रमांक 12. मेथीची भाजी कडू लागत असेल तर तिच्या पानांवर थोडे मीठ टाकून काही वेळ तसेच ठेवा. यामुळे तिचा कडूपणा कमी होईल. क्रमांक 13. मटर शिजवताना मटरचा रंग हिरवा राहावा यासाठी पाण्यात थोडी साखर घालावी. क्रमांक 14. सुंठ पावडर आणि एरेंडेल तेल एकत्र करून कोमट करून लावल्याने गुडघेदुखी मध्ये आराम मिळतो. क्रमांक 15. तुरीची डाळ शिजवताना त्यामध्ये थोडे तेल आणि लसणाची एक पाकळी टाकावी. यामुळे डाळ लवकर शिजते आणि ॲसिडिटीचा त्रास कमी होतो. क्रमांक 16. बरगड्या किंवा छातीत कफ झाला असल्यास मोहरीच्या तेलात कापूर टाकून त्याने हलकी मालिश करावी. क्रमांक 17. कमी वयामध्ये केस पांढरे होऊ लागले असेल तर वाळवलेला आवळा खोबरेल तेलामध्ये उकळून रोज सकाळी केसांना काही दिवस नियमितपणे मसाज केल्याने केस पांढरे होणे थांबते. क्रमांक 18. पोहे धुताना ते अनेकदा एकमेकांना चिटकतात. हे टाळण्यासाठी पोहे धुतल्यावर लगेचच त्यात लिंबाचा रस मिसळा. यामुळे पोहे मोकळे आणि मऊ राहतील. क्रमांक 19. हिरव्या भाज्या जास्त प्रमाणात खाल्ल्याने जीवनसत्त्वे जास्त मिळतात व शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. क्रमांक 20. रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही नाकपुड्यात गाईच्या शुद्ध तुपाचा एक थेंब टाकल्याने घोरणे कमी होते. क्रमांक 21. हाताला किंवा पाठ्या वरवंट्याला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर
कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळावा. क्रमांक 22. भाजीवर वरून पाणी ओतू नये. त्याचं कारण, वरून पाणी घातल्यास भाजी पानसट होते आणि तिची चव व पोषण दोन्ही कमी होतं. क्रमांक 23. दररोज सकाळी कोरफडीचा ताजा रस प्यायल्याने यकृत मजबूत आणि कार्यक्षम राहते. क्रमांक 24. पुदिना व कोथिंबीरची चटणी बनवताना त्यामध्ये 2 चमचे दही टाका. चटणी छान चविष्ट होते. क्रमांक 25. आहारात भाजी जास्त घेतल्यास आहार संतुलित राहतो आणि वजन कमी करणे सोपे जाते. क्रमांक 26. पोटात गॅस होऊन पोट दुखत असल्यास डाळिंबावर काळे मीठ टाकून खा. लगेच आराम मिळेल. क्रमांक 27. नेहमी तरुण उत्साही दिसण्यासाठी दुधात खारीक उकळून प्या. हा साधा उपाय तुम्हाला दीर्घकाळ तरुण ठेवण्यास मदत करेल. क्रमांक 28. जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्यामुळे पचनशक्ती वाढते व पोटातील जंत नष्ट होतात. क्रमांक 29. कांदा आणि टॅमॅटो वेगळे ठेवा. टॅमॅटोमुळे कांदा लवकर खराब होतो. वेगळे ठेवल्यास दोन्हीही जास्त दिवस टिकतात. क्रमांक 30. मखाणेमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असल्याने हाडे आणि जॉईंट पेनमध्ये याचा खूपच फायदा होतो. क्रमांक 31. तांदूळ जास्त वेळा धुवू नका. जास्त धुतल्याने तांदळातील विटॅमिन बी पाण्यात निघून जातं. क्रमांक 32. दररोज दालचिनीची पावडर कोमट पाण्यातून घेतल्याने वजन कमी होण्यासाठी मदत होते. क्रमांक 33. जे लोक म्हशीचे कच्चे दूध पितात त्यांना कंबरदुखीचा त्रास होत नाही. क्रमांक 34. जर तुमची हाडे, गुडघे, कंबर दुखत असेल तर आहारात तीळ खावे. क्रमांक 35. ज्यांचे वजन वाढत नसेल त्यांनी रोज तूप लावून गव्हाची चपाती खाल्ल्यामुळे वजन वाढते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.